हे पहा, मांडोगण फराटा येथे धाब्यावरती मिळणारी ही जी दारू आहे, ह्या दारूचा हा परिणाम आहे. आणि सगळे नेमके कसे शितोळे आळेलाच येतात हे वैशिष्ट्य आहे. हीच कागदोपत्री दारूबंदी बेरबार बंद करून आज कोणाचं ओखळ पांढरं होत आहे. हे पहा, हा दारूला सूम पडलेला आहे. आणि ही मांडोगण फराटा या गावची अवस्था आहे. कागदोपत्री दारूबंदी आहे, परंतु स्थानिकांनीच मात्र दुसऱ्यांना आपल्या धाब्यावरती कामाला ठेवून जो व्यवसाय सुरू आहे राजरोसपणे, ती बाटली ही उभी आहे, फक्त कागदोपत्री आडवी झालेली आहे. तरी ती आडवी होऊन काय उपयोग आहे? काहीच नाही. जेणेकरून उभी राहिली तर कमीत कमी शासनाचा महसूल बुडून फक्त आमचा व्यवसाय झाला पाहिजे ह्या दृष्टीने तर झाली नाही ना, अशी चर्चा सर्वसामान्य नागरिक अनुभवत आहेत व नागरिकांमध्ये होत आहे. तरी मांडोगण फराटा येथे शितोळे आलेलाच असे नमुने हे धाब्यावरती दारू पिऊन येतात. म्हणजेच खरंच मांडोगण फराटा येथे 100% बाटली ही आडवी आहे का, हा प्रश्न सर्वसामान्य महिलांना व सामाजिकदृष्ट्या जनतेला पडलेला आहे. मग फक्त आमचे स्थानिकांचेच व्यवसाय चालण्यासाठी ती बाटली आडवी करायची होती का, हाही प्रश्न पडतो. आज गेली कित्येक वर्ष मांडोगण फराटा हे फक्त शासन दरबारी दारूबंदी आहे, परंतु आज धाब्यावरती हॉटेलच्या माध्यमातून राजरोसपणे मिळते. ही कशी काय मिळते हा प्रश्न पडलेला आहे. आणि असे नमुने मात्र नेमके मांडोगण फराटा गावात येतात आणि तेही शितोळे आळीलाही येतात. हेही विशेष. ज्यावेळी जे जागा धाब्याला भाड्याने देतात त्या जागा मालकावर व ज्याचा धाबा आहे त्या मूळ मालकावर जर कारवाई झाली कायदेशीर तरच ही दारू बंद होऊ शकते. अन्यथा त्यांच्या परप्रांतीय कामगारांवरच गुन्हे नोंद होतात. मालक मात्र सुटतात कायद्याच्या कचाट्यातून. परप्रांतीय जर व्यवसाय करत असतील धाब्याचा तर त्याची ग्रामपंचायत अथवा संबंधित विभागाला माहिती ही त्यांची असते का, हे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तरी आपल्याला असे निदर्शनास येईल, स्थानिक हे मात्र दुसऱ्यांना पुढे करून हा व्यवसाय तर करत नाहीत ना. संबंधित 7-12 उतारा आणि ज्याच्या नावाने धाबा आहे त्या धाबा मालकावरच जर कारवाई झाली तरच असे दारू पिणारे गल्लोगल्ली पडणार नाहीत. हेही तितकेच महत्त्वाचे. मांडोगण फराटामध्ये चाललं